आज या ठिकाणी आपण उपवासाची चकली पाहणार आहोत। त्यासाठी साबुदाणा मी अर्धा किलो भिजत घातलेला आहे आणि हा साबुदाणा भिजला की तोपर्यंत आपल्याला इथं बटाटे 2 किलो मी कुकरला उकडून घेतलेले आहेत आणि साली काढून आपल्याला हे बटाटे आहेत ते खिसून घ्यायचे आहेत। खिसल्यामुळे गाठी राहत नाहीत आणि भिजलेला साबुदाणा मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि किसलेल्या बटाट्यामध्ये तो टाकायचा आहे आणि मळून घ्यायचा आहे। हे मळत असताना त्याच्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि कणिक मळतो ना तसे घट्ट मळायचं आहे। नंतर आपल्याला शेवग्याला थोडंसं तेल लावून चकलीची चिपळी घेऊन आपल्याला त्या शेवग्यामध्ये हा व्यवस्थित असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, प्लास्टिकच्या शीटवर हा व्यवस्थित आपल्याला ही चकलीमध्ये सारण भरून या शेवग्याने आपल्याला आता चकली बनवायला घ्यायची आहेत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे आणि आता या प्लास्टिकच्या शीटवर मी सुरुवातीला घरामध्येच ही करणार आहे आणि नंतर बाहेर थोडं हडकलं की बाहेर उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। आता आपण ही एक एक करून सर्व चकल्या करून घेणार आहोत। याचा तुम्ही या पद्धतीने चकल्या केल्या तर जराही तुटणार नाहीत। तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने माझ्या एवढ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। खूप छान आहेत, ह्याच्या अजिबात सुद्धा तुकडे पडलेले नाहीत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने चकल्या बनवा। अशा प्रकारे हे 2 दिवस सुकवल्यानंतर बनलेले आहेत। आता आपण ह्या तळायला घेऊया। एकदम 4 पट अशा ह्या फुगतात तेलामध्ये आणि खायला पण एकदम खमंग आणि खुसखुशीत झाले आहेत।